त्यांच्या मार्गदर्शनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा. जय भीम, जय भीम, जय भीम. विजय असो, विजय असो, विजय असो. समता सैनिक दलाचा या ठिकाणी संपास मंडळाच्या न्यू नेहरू नगर शाखेच्या या ठिकाणी कांबळेताई वंशताई मिश्रा मिळालेले आहेत. वाटोळा येथील शाखेच्या आदरणीय प्रियाताई मिश्रा आणि आदरणीय प्रसन्न साहेब घेऊन गेले. राजकुमारजी शिंदे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांचा, महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांचा, महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्धांचा. विश्वरत्न विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यादमूर्ती माता रमाईचा, यादमूर्ती माता रमाईचा, यादमूर्ती माता रमाईचा. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 194वा जयंती सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संघटन मंडळातर्फे सर्व या ठिकाणी उपस्थितांना सूचना आहे आपण आपल्या जागेवरती उभे राहायचे आहे आणि उभे राहून निमित्त करायचं आहे. एक साथ जब हम सलामी देंगे
जय भीम सलाम दो। जय भीम जय भीम जय भीम। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स Sangam Saranam Gacchami Panatipata Veramani Sikkhapadam Samadhiyami Adhinavana Veramani Sikkhapadam Samadhiyami Kamesu Miccachara Veramani Sikkhapadam Samadhiyami Musavada Veramani Sikkhapadam Samadhiyami Surameraya Majapamadatana Veramani Sikkhapadam Samadhiyami Sappapapa Sahakaranam Kusalasa Upasampada Sajita Pariyodapanam Ekan Uddana Sadhanam Sadhu 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 सोहळ्याचे आदरणीय प्रतिभाताई खेडकर या देखील स्थान ग्रहण करतील। Let's go. Let's go. उल्ले आता जय भीम Let's go. Let's go. दलातर्फे स्वागत होईल। Let's go. त्यानंतर या समता सैनिक दलातर्फे या बुद्धविहाराच्या कोषाध्यक्ष Let's go. पदाधिकारी आहेत, सदस्य आहेत, Let's go. त्यांनी एक एक पुढे येतील। मी नाव घेण्यामध्ये वेळ जाईल। Let's go. तिकडे या लवकर हा? हो, हो. हे होऊ द्या. Let's go. Let's go. Let's go. Let's go. फटाफट लवकर Let's go. कविता भोवते या समता सेना दलाच्या सैनिक आहेत। Let's go. प्रियताई मेश्राम यांनी देखील यावे। हो. हा. Let's go. Let's go. लवकर 2 मिनिटात आटोपलं पाहिजे हा? समता सेना दलातर्फे
इथे सर्व उपासक उपासिकांचे स्वागत करण्यात येत आहे. आज सावित्रीबाई फुले यांच्या या जयंती सोहळ्यानिमित्त समता सैनिक दलातर्फे आपल्याला पुष्प देऊन आपलं स्वागत होत आहे. आपल्यासाठी फार आनंदाची बाब आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलातर्फे आपलं स्वागत होत आहे. हे आपल्यासाठी फार हर्षाची बाब आहे. कोण राहिलेला प्रगती राहिली का? समता सैनिक दलाच्या सैनिक आहेत, त्यांच्या दोनही मुली आणि त्या दीक्षा या करतील. आणि उत्तम प्रबोधनकार आहेत. आपल्याच विहारात नाही तर नागपूर शहरातील अनेक ठिकाणी त्यांची अनेक प्रवचने झालेली आहेत, प्रबोधने झालेली आहेत. किंवा समता सैनिक दलातर्फे जयंत सहारे मी यांना विनंती करतो की आदरणीय विश्वनाथजी लोखंडे यांचं पुष्प देऊन ते स्वागत करतील. आणि यानंतर जे आपल्या सर्वांना जे कॅमेरामध्ये कैद करीत आहेत ते समता सैनिक दलाचे प्रचार प्रसार प्रमुख आहेत. त्यांच्या खांद्यावरती समता सैनिक दलाच्या प्रचार प्रसाराची धुरा आहे आणि ते आपल्याला कैद करत आहेत. ते संपूर्ण भारतात हे आपल्याला सैनिक गौतमजी कांबळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा तुम्ही थांबा तिथे. एकशे 21वे जयंती वर्ष असून जय भीम बलभीम घोषणेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. बाबू हरदास एलेन यांनी आरंभ केलेली चळवळ पुनर्स्थापित होण्याकरिता गेल्या अनेक वर्षापासून बाबू हरदास एलेन स्मृती पंधरवड्याचे आयोजन समता सैनिक दलातर्फे केला जात आहे. हे समता सैनिक दलातर्फे हा जो पंधरवडा 1 जानेवारीला सुरू झाला. 1 जानेवारीला भंडारा येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन हा भंडारा येथे पाळण्यात आला. त्यानंतर 2 तारखेला महर्षी विठ्ठलराव रामजी शिंदे आणि दानशूर देवाजी भिवाजी खोब्रागळे यांना 2 तारखेला भांडेवाडी येथे अभिवादन करण्यात आलं. 3 तारखेचे आज 3 तारखेला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज समता बुद्धविहारात येथे संपन्न होत आहे. 4 तारखेला 1946च्या जातीय संघर्षात जे शहीद झाले त्यांना त्या शहीदांना आदरांजली करण्यात येईल सुगतनगर कामठी रोड येथे. यानंतर 5 तारखेला
डॉक्टर भदंतानंद कौशल्यान यांची जयंती बुद्धभूमी खैरी येथे, त्यानंतर 6 जानेवारीला बाबू हरदास एलेन जयंती हरदास घाट कनान येथे, त्यानंतर 7 जानेवारी शहीद संपत हुसेन गजबिये रामदास गजबिये यांच्या स्मृतीस अभिवादन सोनेगाव जिल्हा नागपूर येथे, त्यानंतर 8 जानेवारी आंतरराष्ट्रीय धम्मध्वज पंचरंगी ध्वज हा ध्वज दिन नेहरू नगर बुद्ध विहार येथे, त्यानंतर 9 जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री दिन अंगुलीमाल बुद्ध विहार मोठा इंदोरा येथे, त्यानंतर 10 जानेवारी बाबू हरदास एलेन स्मृती दिन डॉक्टर आंबेडकर नगर वाडी या ठिकाणी, त्यानंतर 11 जानेवारी बाबू हरदास एलेन सन्मान दिन हा बुद्ध विहार पांढराबोळी येथे, त्यानंतर 12 तारखेला जिजाऊ जयंती आणि 12 तारखेपासून समता सेना दलाचं राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिर कनान येथील हरदास घाटला सुरू होईल आणि ते शिबिर 15 तारखेपर्यंत चालेल. तेव्हा 13 तारखेला समता सेना दल प्रशिक्षण शिबिरामध्ये बौद्धिक मार्गदर्शन, 14 तारखेला मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन त्याच ठिकाणी प्रशिक्षण स्थळी केला जाईल. त्यानंतर 15 जानेवारीला बाबू हरदास मेळावा आणि 16 तारखेला समता सेना दलाचे 5 दिवसीय शिबिराचा समारोप असा बाबू हरदास एलेन स्मृती समिती तर्फे आणि समता सेना दलातर्फे हा पंधरवडा दरवर्षी पाळण्यात येत आहे. या निमित्तानं आज आपल्या या विहारामध्ये हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या हा जयंतीचा 3रं पुष्प या ठिकाणी गुंफण्यात येत आहे. तेव्हा या प्रसंगी आमच्या या ठिकाणी जे मान्यवर आहेत ते अगदी थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम सुहानी पारसी, मी यांच्यापासून सुरुवात करतो की सुहानी पारसी यांनी थोडक्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीविषयी मार्गदर्शन करावं. जय भीम. Let's go. सुरू केली ज्या शाळेमध्ये फक्त आणि फक्त किती मुली होत्या? 6 मुली होत्या, है ना. असा विपरीत काळ होता की ज्या काळामध्ये फक्त 6 मुली असताना त्यांनी तर अशा महान ज्यांच्या प्रेरणेने आमच्या महिला सन्मानाने वागू लागल्या, मोठमोठ्या पदावर त्या कार्यरत आहेत. ज्या ठिकाणी शिक्षिका असो, लेक्चरर असो, की आज आदिवासी समाजातील भारताच्या पहिल्या नागरिक राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी आई मुर्मू, आहे की नाही. तर हे कशामुळे? जर सावित्रीबाईने ह्या स्त्रियांना शिक्षणच नाही मिळवून दिलं असतं तर कदाचित त्या राष्ट्रपती झाल्या असत्या का? या ठिकाणी बेबीताई बागडे आहेत का? त्या आहेत बसल्या, त्या उपस्थित आहेत. त्यांच्या समोरची गोष्ट, मी पेन्शनला बँकेत गेलो, महानगरपालिकेच्या बँकेमध्ये माझी बॅग पूर्ण भरली होती, खच्च होती भरून, आणि मला तिथल्या लोकांनी विचारलं, वजारी साहेब जयभीम, या बॅग मध्ये खूप बॅग मध्ये काय आहे? मी सांगितलं, म्हटलं हे बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकरांच्या संघटनेत समता सेना दलात काम करतोय. ते समता सेना दलाचं साहित्य आहे, कारण मला बाबासाहेब आंबेडकरांमुळे मला ही पेन्शन मिळत आहे. नाही तर मी दिवसभर मी मेहनत केली असती, राबलो असतो आणि महिन्याच्या दिवशी मला पगार मिळाला असता. पण मला आता राबायची गरज नाही, कामाला जायची गरज नाही. मी आयते जातो बँकेमध्ये, सही मारतो आणि पेन्शन घेतो. तर मग मी काय करू? बाबासाहेबांनी मला ही पेन्शन दिली, बाबासाहेबांनी मला नोकरी दिली, बाबासाहेबांमुळे मी सुखी झालो. मग मी काय करायचं? ही पेन्शन घेऊन समाजाचं काम करायचं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटनेमध्येच काम करायचं.
हे दीक्षा भूमीवर या ठिकाणी सेवा सुरक्षा शिबिर आहे, त्याचं हे साहित्य आहे. आणि मी समता सैनिक दलाचा एक सैनिक आहे आणि जी बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभा स्थापन केली त्या भारतीय बौद्ध महासभेच्या देखील पदाधिकारी आहे. त्या दोन्ही संघटनेमध्ये मी काम करत आहोत. हे काम आपल्याला करायचं आहे. आपण हेवानं काम करायचं ना. आपण म्हणता एखाद्या बाईने एखादी साडी घेऊन आणली तर तिला म्हणतो ना आपण किती छान साडी आहे म्हणून. एखाद्याने एक घर बांधलं तर किती सुंदर घर बांधलं, ती डिझाईन खूप सुंदर आहे, ती डिझाईन माझ्या घरावर असली पाहिजे असं म्हणतो ना आपण. म्हणजे हेव्याने आपण ते काम करतो. हेव्यानं आपण सुखदेव साहेबांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांचा हेवा करायला सुखदेव साहेब जेव्हा काम करू शकतात तर मी का नाही करू शकत? मी काम करू शकतो. हे काम आपल्याला करायचं आहे. आम्ही पोट तिडकीने सांगतो, कारण की येणारी काळाची गरज पाहून आम्हाला पोट तिडकीने सांगावं लागत आहे. बाबासाहेबांच्या या दलामध्ये कसं काम आम्ही करत आहोत हे सांगितलं आणि तुम्हाला काय करायचं आहे हे थोडी मॅडमने आपल्याला सांगितलं आहे. त्याप्रमाणे त्यांनी पोट तिडकीने आपल्याला सांगितलं आहे. त्याची आपण अंमलबजावणी करावी आणि यानंतर हा शेवटचा टप्पा समारोप होईल आणि त्यानंतर आपल्यासाठी अल्पहाराची व्यवस्था केलेली आहे. तेव्हा अल्पहार देखील घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये, कारण की आपल्यासाठी स्कोप आहे. महामानव बुद्धाचा विजय असो. महामानव बुद्धाचा विजय असो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिन चिराई हो.